नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी उठली आहे आणि ब्रश केला आहे आणि आता तुम्हाला दाखवते. इथं मी चहा बनवायला ठेवलेला आहे आणि इकडे चहा ठेवलेला आहे. तर आता चहा वगैरे पिते. आंघोळ झालेली आहे आणि आता मी लुटून पडत आहे. स्किन केअर वगैरे सगळं केलेलं आहे मी. आणि आता हे बघू शकता गाईस तुम्ही. आता ही आवडते. तर गाईस माझं झाडून झालेलं आहे आणि हे पण मी ठेवलेलं आहे वरती. तर सध्या तरी मला काही काम नाही आहे, काय करू शकत नाही. काय करू गाईस. तर बघत राहा ब्लॉग. काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे आज मला. व्हिडिओ शूट पण करायचे आहेत, फोटोशूट पण करायचे आहेत. तर बघूया, व्हिडिओ शूट तरी करायचं आहे आपल्याला. व्हिडिओ ड्राफ्टमधले माझे संपलेले आहेत, तर व्हिडिओ शूट करून म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स पण संपलेत गाईस. मिडल क्लास वाईब्स, काय सांगू शकत नाही. आत्ता गाईस मला एक काम आलेलं आहे. दूध आणायचं आहे घरातलं, तर दूध आणायला जाऊया चला. तर गाईस एवढ्या उन्हाचं पण एवढं पॅक होऊन जायला लागतं मला. तर रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते धूळ खूप आहे, त्यामुळे हे बांधावंच लागतं. मी निघालेला पुढचं रस्ता झालेला आहे गाईस. चला तर गाईस मला खूप भूक लागली होती, तर मी सँडविच बनवलं आहे आणि आता मी सँडविच खाते. तर गाईस मी सँडविच खाऊन झालेलं आहे. म्हणजे खूप वेळ झाला सँडविच खायला नव्हता आणि मी आईस्क्रीम घेतलेला आहे. सो हे प्यायचं पाणी आहे आणि त्या आईस्क्रीम खाली खूप गरम होते गाईस. खूप तुमच्याकडे हे आईस्क्रीम भेटतं काय माहीत नाही, पण हे खूप छान लागतं. जुनी आठवणी लहानपणीच्या आमच्या इकडे अजूनही भेटतं. हे खूप छान लागतं आईस्क्रीम. आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे माझं. आणि आता मला असं रिअलाईज झालं की इथं खूप पसारा पडलेला आहे. म्हणजे रिअलाईज व्हायला पाहिजे होतं बघूनच, पण खूप पसारा झालेला आहे इथे. आणि रस्त्याच्या कामामुळे इथली साफसफाई पण झालेली नाही आहे. माझं शॉर्ट्स व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड यूज करते आणि मी फिरायला गेली होती, त्यामुळे इथलं काहीही स्वच्छ झालेलं नाही आहे. बॅग्स पण मी आहे असे आणले, ते लाईजॉल तिथं पडले काय. आणि आता ते मी आईस्क्रीम खाल्लेलं चकामध्ये बुक्स चलायचं इथून. मी ह्याचा वेट करते की रस्त्याचं काम एकदा पूर्ण झालं की मी सगळं घर झाडून घेणार आहे. सगळी सगळ्याच रूम झाडून घ्यायचे आहेत, त्यामुळे हेच काय आता बघू कधी होईल ते. शॉर्ट्स सध्या तरी मी शूट करते, पण बाहेर इथं नाही करत आहे. सो बघूया, आता लागणार तर आहे स्वच्छता करायला, कारण मला शॉर्ट्स शूट करायचे आहेत आता इथं, व्हिडिओज फोटोज. त्यामुळं तर गाईज आता वाजलेत 4-4:30 झालेत. तर आता बाजारला जायचं आहे, बाजार घेऊन यायचं. चला तर आज तुम्हाला दाखवते आमच्या इथला बाजार कसा असतो, गावाकडचा बाजार. तर चला आवरूया. तर मी आता आवरून येते. कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता पाऊस चालू झालेला आहे. पाऊस शकतो तुम्ही आवरलं तरी आहे, पण पाऊस चालू झालेला आहे. आता काय करणार, पाऊस थांबला तर मग बाजारला जाणार, नाही तर मग नाही. मग काय बरं कसं जाणार. 4 व्हीलर तर नाही आहे, 2 व्हीलरने जायला मग आहे मला. बघूया, पाऊस थांबला तर मग नक्की तुम्हाला बाजारला जाईल, नाही तर मग नाही, नेक्स्ट फ्रायडेला. काहीच मी आवरलं तरी आहे, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. पाऊस फक्त म्हणतो मी येणार नाही. पत्र्यामुळे तुम्हाला माझाही आवाज येत नसेल, पण पाऊस यायला लागलेला आहे गाईज. मी तर पूर्ण आवडलेला आहे. मला माझा आउटफिट दाखवते. तर गाईज जसं वाटलं होतं असं झालेलं आहे. पाऊस खूपच जास्त येतो आहे बघा. आणि अशा सिच्युएशनमध्ये आम्ही 2 व्हीलरवरून तर काही जाऊ शकत नाही बाजारला. तर बाजारला जाणं कॅन्सल झालेलं आहे आणि मी आवरलेलं आहे. आता हे चेंज करायला लागणार मला. तर आता आपण बघूया. शूट पण करायचं, तर शूट राहिलाच पावसामुळे, ते पण करू शकत नाही. बघूया आता आपण इंडोर शूट करू, नाही जमला तर उद्या करू, पण शूट हा झालाच पाहिजे. तर गाईज माझ्या भावाला गुलाबजामुन खायची इच्छा झाली आहे, त्यामुळं मी हे चितळीचं गुलाबजामुन मिक्स आणलेलं आहे. आता हे आपण मळून गुलाबजामुन रेसिपी माहीत नाही आहे गाईज, तर इथं पाठीमागे इथं सगळं लिहिलेलं असतं, तुम्ही हे वाचून तयार करू शकता गुलाबजामुन. तर चला आपण तयार करूया. हे असं पीठ असतं, ह्याच्यात सगळं मिक्स असतं. आपल्याला फक्त ह्याच्यात दूध किंवा पाणी घालून हे मळायचं असतं. दुधाचं काय पण म्हणजे आता हे आपण मळूया. मी तर ह्याला काही दुधातच मिळते. तर चला दूध घेऊया आणि थोडं करून एकदम मऊसर असं. मी हे पीठ काढून घेतलेलं आहे. चला आता हे मळून घेऊया आपण.
तर गाईज मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. तर थोडं थोडं टाकून आपण हे मळून घेऊयात पीठ. आणि थोडं थोडं टाकायचं, एकदम पातळ पण नाही करायचं पीठ आपल्याला हे. आणि अशा प्रकारे याचा आपल्याला सॉफ्ट डो बनवायचा आहे. त्यामुळे आपण ह्याला पूर्णपणे असं मर्दायचं आहे चांगलं हाताने, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि एकदम छान असा गोळा करून घ्यायचा आहे. तर इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण ह्याला रेस्टवर ठेवूया आणि परत ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून. तर गाईज चला मी तुम्हाला एक मॅजिक दाखवते. तर हे मॅजिक होतं माझं छोटंसं. तर बॉल्स सगळे झालेले आहेत बनवून, 50 ते 60 बॉल्स झालेले आहेत. तर आता चला आपण पाक बनवूयात. तर मी ह्याची क्लिप आधी घ्यायची विसरली होती. ह्याच्यात मी अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे. आणि आता ही साखर वितळस तोपर्यंत आपण ह्याला मीडियम फ्लेमवरती आपण ही साखर वितळवायची आहे. पाण्यात पूर्ण डिझॉल्व झाली पाहिजे. आणि आपण थोडं अधूनमधून ह्याला स्टरही करत राहायचं, नाहीतर खाली साखर लागू शकते. तर आपल्याला याचा पूर्ण पाक बनवायचा नाही, अर्धा कच्चा पाक बनवायचा आहे. एक तार पण म्हणू नाही शकत आपण. नॉर्मल वितळला, एक उकळी आली की बंद करून टाकायचं. तोपर्यंत आपण तेल कडवत ठेवूयात, पाक होतोय तोपर्यंत आपला. तर कढई ठेवलेली आहे मी, कढई घेतलेली. तर तेल ओतून घेतोय आपण. अजून हा माझा मेंटल भाव आहे. ठेवलेला आहे तापत काहीच, फुल गॅस करूया. आपला पाक तयार झालेला आहे. तर बघूया, आपण चेक करूया. अजून साखर विरघळलेली नाही आहे, तर हे फेस यायला लागलेला आहे. आपण थोड्या वेळ ह्याला उकळी देऊन एक तार कशी बनवायची तुम्हाला दाखवते मी. मग आपण हे बंद करायचं. तर असं तुम्ही बंद करू शकता की हा रेडी तर झालाच आहे, तरी पण आपण एकदा चेक करूया. अशी प्लेट घ्यायची आणि इथून आपण असा हा पाक घ्यायचा आहे थोडासा, आणि हाताला टाकून घ्यायचा. आणि आता आपण हे हाताने असं बघायचं आहे. नॉर्मल चिकट झालं, एक तार पण आपण नाही करायचं ह्याला, एकदम नॉर्मल असं चिकट मला वाटलं तर हे पूर्ण असं बघू शकता तुम्ही. चिकट वाटायला लागलं की हे पाक आपण बंद करून टाकायचं. गुलाबजामला पाक जास्त हा चालत नाही. एक अशी उकळी आणायची आणि बंद कसा उकळी आलेली आहे याला. आणि आता मी हा बंद करते. याच्यात तुम्ही इलायची पूड वगैरे पण टाकू शकता, पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे, मी टाकत नाही आहे. तुम्ही टाकू शकता आणि त्याचा टेस्ट इनहॅन्स होतो. तर मी आता हे बंद करते. तर आपला पाक रेडी झालेला आहे. इकडं तेल कडवत ठेवलेलं आहे मी. तर आपण चेक करूया तेल कडलं आहे का, हे कसं टाकून बघायचं. तर अजून तर कडलेलं नाही आहे तेल, चांगलं कडून देऊया. आता हा मी भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते भाजायचे कसे आहेत आपल्याला. हे आता आपण हे नॉर्मल बारीक करूया गॅस, आणि याच्यात आपण हे गुलाबजामुन सोडून द्यायचे आहे. असे एक करून सोडायचे आहे आणि असं सेट बनवून भाजायचं. तर मी जर 6 टाकलेत, 7, 8, 9 आणि 1, 10, तर मी 10 सेट भाजते. आता ह्याला पूर्ण पण एकदम टाकल्यावरती हलवून घ्यायचं आहे पहिल्यांदा, आणि एकदम नॉर्मल कमी गॅस त्याच्यावर असं स्टर करत राहायचं आहे तेलामध्ये, आणि ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. आता हे जास्त कडलेलं आहे, तर पहिल्या जे आपला सेट आहे तो असाच भाजणार पटकन. तर ह्याला आपण काही करू शकत नाही. आता मी काय वेळेस काय करते की मी आधी पाक बनवून ठेवते, आणि पाक थंड नॉर्मल झाला की मी हे तळायला घेते. आता असं झालं की मी दोन्ही एकत्र केलेलं आहे. आणि आता हे तळून मी ज्यावेळेस मी पाक आधी करते, मी तळून डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकते. एक थोडंसं कोमट आणि थोडंसं एकदम गरम केलं की ते पूर्णपणे मुरतं चांगलं. मग आता मी दोन्ही सोबत केलेलं आहे, तर मी हे बॉल्स आता काढून इथं परत इथंच टाकणार एका साईडला, आणि थोडेसे नॉर्मल झाले की मग मी पाकात टाकून देणार. आता हे भाजलेले आहेत. आता हे पहिल्यांदाच आपण काढून घेतो, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काढायचं आहे भाजून. तर हे भाजून बघू शकता एका साईडला आम्ही वेगळ्या शेपचा केलेला आहे, त्यामुळे मी तिथं ठेवला होता. तर मी काढते भाजून, आणि आता मी सगळे बॉल्स भाजून घेते. आणि तुम्हाला दाखवायचं विसरलं, बॉल्स सगळे भाजून घेते, मग तुम्हाला भेटते. त्याचं तर मी हे 2 सेट भाजून घेतलेले आहेत 10 ह्याचे. तर आता हे थोडे थंड झालेत, आणि एक मी टाकलेलं आहे शिजत. तर आता थंड झाले तर आपण हे टाकूया पाकात, असं मस्तपैकी भारी. तर हे पूर्ण ॲब्झॉर्ब होतील ह्याच्यात. पाक मुरतो एकदम छान असं केल्याने. एकदम एक नॉर्मल गरम आणि पूर्ण गरम असं असेल तर मग ते पटकन ॲब्झॉर्ब करून घेतं. आणि आता मी हे पण सेट भाजलेलं आहे. तर हा मी थोडं करून हे थोडंसं थंड झालं की मग मी ह्याच्यात टाकून आहे. तर गाईज अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजाम झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर गाईज आता पाऊस बंद झालेला आहे, बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे इकडं. हे आपला हिंदू स्वराज्याचा भगवा फड, किती छान वातावरण झालेलं आहे. आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं ह्याच्यात, तरी पण लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.